व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मराठीमध्ये एक विधान आहे, एक वाक्य आहे, म्हण आहे, असंही म्हणू शकतो आपण. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजेच काय? स्वतः काहीच करायचं नाही, सगळं काही दुसऱ्यावर ढकलायचं. अक्षरशः पाणी जरी प्यायचं असेल तरी स्वतःच्या हाताने प्यायचं नाही, दुसऱ्याच्याच ओंजळीनं पाणी प्यायचं. म्हणजे या अशा व्यक्तींना, दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्यांना परावलंबी म्हटलं जातं. पराधीन. हे स्वतः काहीच करत नाही, कुठलीही जबाबदारी घेत नाहीत, कुठलाही निर्णय स्वतः घेत नाहीत, सगळं दुसऱ्यावर ढकलायचं. मोक्याच्या वेळी तर हे पळूनही जातात. आणि असंच एक व्यक्तिमत्व, खरं तर असे अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यातले दोन मेजर व्यक्तिमत्व सांगतो. एक तर आहेत मनोज जरांगे. कोपर्डीच्या ताईला न्याय द्यायचा म्हणून अमोल खुणे आणि त्याच्यासोबत 4 पोरं घेऊन तिकडे गेले मारामारी करण्यासाठी, त्या पोरांना, त्या आरोपींना मारण्यासाठी. स्वतः पुढाकार घेतला होता सुरुवातीला आणि नंतर पळून गेले आणि ही पोरं अडकली. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांना सगळं ऐतं पाहिजे असतं, फुकट हवंय सगळं काही. मध्ये एकदा राणेंनी खुलासाही केला होता, नितेश राणेंनी, यांच्या चड्डी बन्यान सुद्धा दुसऱ्याच्या पैशानं धुवायला जातात, यांचे कपडे सुद्धा गुजरात्यांच्या पैशांवर लॉन्ड्री करायला जातात हॉटेल्समध्ये, 5 स्टार हॉटेल्समध्ये. कदाचित यांचं जेवण सुद्धा तिकडूनच येत असावं, सांगता येत नाही काहीच. कारण उद्धव ठाकरे यांनी कधी दानधर्म केल्याचं, कोणाला मदत केल्याचं ऐकिवात नाहीये किंवा बघितलेलं सुद्धा नाहीये. उलट पक्षी यांनी ओरबाडूनच खाल्लंय सगळं. टक्केवारी सुरू झाली ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि शिवसेना बघायला सुरुवात केली, संघटना पक्ष बघायला सुरुवात केली, त्या दिवसापासून शिवसेनेमध्ये टक्केवारी चालू झाली. खरं तर आधी सुद्धा होतीच, पण ती इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती. उद्धव ठाकरे यांनी त्याला कॉर्पोरेट स्वरूप देऊन टाकलं. कुठलंही काम असो, टक्केवारीशिवाय ते अजिबात होणार नाही. म्हणजेच काय? दुसऱ्याच्याच ओंजळीनं पाणी प्यायचंय, स्वतः काहीच करायचं नाही, कुठलाही स्टॅटिक बिझनेस नाहीये, काहीच नाहीये. मध्यंतरी तर अक्षरशः चमत्कारिक पद्धतीने उद्धव ठाकरे असं बोलले होते की मी जे फोटोग्राफ्स काढले त्याचं प्रदर्शन भरवलेलं होतं आणि त्यातून मला 6 कोटी रुपये मिळाले. कोणी दिले असतील हे 6 कोटी रुपये? आणि त्याही अशा फोटोंना. ते काही जागतिक दर्जाचे फोटो अजिबातच नाहीयेत. मग त्याचे 6 कोटी रुपये कुठून आले? चौकशी व्हायला पाहिजे या गोष्टींची मित्रांनो. अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, हातात कला आहे. त्यांनी एक फटकारा जरी मारला कॅनव्हासवर तरी सुंदर चित्र निर्माण होतं. अनेक फोटोग्राफर असे आहेत जे वर्षानुवर्ष एका फोटोसाठी घासतात, मेहनत घेतात आणि तेव्हा कुठे जाऊन जागतिक दर्जाचा फोटो जगासमोर येतो. यांचं तसं काही आहे का? अजिबातच नाही. हेलिकॉप्टर तेही दुसऱ्या पैशाचं, कॅमेरा घेतला होता फोटोसाठी तोही दुसऱ्याच्या पैशाचा. म्हणजे परावलंबी आहे हा माणूस. मित्रांनो, आपण याच विषयावर थोडंसं बोलणार आहोत की ह्यांचा परावलंबीपणा हा किती शिगेला गेलेला आहे. मात्र मूळ मुद्दा सुरू करण्या अगोदर पुनश्च एकदा विनंती आहे, आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत. ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत सेवा देत आलेलो आहोत, तुम्ही फोटोज व्हिडिओज बघितले, कर्करोगग्रस्त रुग्ण अन्नदान वगैरे सगळं करतोय. त्याचप्रमाणे आता काळाची गरज ओळखून वृक्षारोपण करतोय. आपल्या स्वकीयांसाठी, आठवणींसाठी एक वृक्ष एक कुंपण आपण नक्कीच लावू शकतो मित्रांनो. तेव्हा वृक्ष लावण्यासाठी तुम्ही मदत करा. जगवण्याचं काम परिवार करतोय, ती खबरदारी, ती काळजी परिवार घेतोय. त्यासाठी तज्ज्ञ नेमण्यात आलेले आहोत. आणि म्हणूनच झाडाखाली गाडी लावणं जितकं गरजेचं असतं ना, तितकं झाड लावणं गरजेचं असतं. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या वृक्षारोपणासाठी, या सत्कर्मासाठी आपल्याला जे योगदान द्यावं वाटतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती भरवता येईल आपल्याला. मित्रांनो, आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी, सुखकर आयुष्यासाठी एक पाऊल पुढे या. उद्धव ठाकरे भाषण करत असताना अशा आविर्भावात बोलतात जणू काही ते आता युद्धाला जाणार आहेत. आणि युद्धाला गेल्यानंतर समोरचा जो कोणी आहे, शत्रू म्हणू आपण त्याला, उद्धव ठाकरेंच्या भाषेत सगळे शत्रूच आहेत त्यांचे, मित्र कोणीच नाहीये. त्यांचे
सोयीनुसार मित्र असतात. म्हणजे बघा ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन असं ओपन चॅलेंज फडणवीसांना दिलं होतं. त्यानंतर फडणवीसांना प्रचारादरम्यान ते टरबूज म्हणाले, नागपूरचा कलंक म्हणाले, फडतूस म्हणाले. आणि जेव्हा महायुती सरकार बहुमताने निवडून आलं तेव्हा हेच उद्धव ठाकरे आपल्या चिरंजीवांना घेऊन, पेंग्विनला घेऊन नागपूरला गेले, खूप भला मोठा बुके घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन. आणि ज्याला फडतूस म्हटले होते त्या फडणवीसांचं यांनी अभिनंदन केलं. बघितलं कसं सोयीनं वागतात. त्यानंतरही फडणवीसांवर गलिच्छ आरोप यांनी केलेले. आणि नुकतीच अशी बातमी आली की यांनी मध्यरात्री जाऊन वर्षावर फडणवीसांची भेट घेतली. आता ते विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर असू शकते ही भेट. फडणवीसांनी तर नाकारलेलं आहे की असं काही घडलेलं नाहीये म्हणून. प्रकाश आंबेडकरांचा मात्र हा दावा आहे की ही भेट झालेली आहे. भाषण करत असताना भारतीय कामगार सेनेचा एक मेळावा झाला. त्यामध्ये भाषण करत असताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे, पुन्हा दाखवून दिलेलं आहे की मी परावलंबी आहे. तुम लढो मैं कपडे संभालता हूं, हीच नीती आहे त्यांची. एकदा त्यांच्या त्या भाषणाची एक छोटीशी क्लिप बघा, म्हणजे तुम्हाला लगेच जाणवेल. बघा. आणि मी जे यांना सांगतो की सगळ्याच कंपन्या आहेत, सगळ्या उद्योगामध्ये, अगदी हॉटेल असतील, हॉस्पिटल असतील, कारखाने असतील, कुठेही असतील, आहे ना, शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे सगळेच मालक माझ्या ओळखीचे आहेत. पण माझं नातं जे आहे त्या गेटवरती लागलेल्या भगवेशी आहे, मालकाशी नाहीये. त्याला जो कोणी हात लावेल, तो हात कोणाचाही असेल, त्याचं काय करायचं, तुकडे कसे करायचे, ही जबाबदारी तुमची. माझं आणि मालकाचं काही त्याच्यात नाही. जे नातं आहे हे तुमच्यामुळे, दुवा तुम्ही आहात. तुम लढो मैं कपडे संभालता हूं, हे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत खरंय. ऐकलत ना तुम्ही आता उद्धव ठाकरे काय बोलले ते, की जो कोणी चालून येईल शिवसेनेवर, वाकड्या नजरेनं बघेल, त्याला तिथल्या तिथे ठेचण्यासाठी हे शिवसैनिक आहेत म्हणून. अरे तुम्ही का नाही? मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही केलंय तरी काय आतापर्यंत? काहीच नाही. फक्त भडकाऊ भाषणं दिलेली आहेत, माथी भडकावण्याचं काम केलंय तरुणांचं. आणि त्यातून मग दंगे, धोपे, अराजक निर्माण करायचं, समाज स्वास्थ्य बिघडवायचं, हे असले उद्योग. म्हणजे एकीकडे या लोकांना भडकवायचं, त्यांच्या भावनांचा गैरवापर करायचा आणि स्वतः मस्त वसुलीचे धंदे करायचे. हेच काम उद्धव ठाकरे आधीपासून करत आलेले आहेत, पुढे सुद्धा ते हेच करणार आहेत. मित्रांनो, इतकंही कोणी परावलंबी असू नये. बघा ना तुम्ही, म्हणजे यांना मुख्यमंत्री पद फुकटात मिळालं, आमदारकी विधान परिषदेची फुकटात मिळाली. अख्खा शिवसेना पक्ष तो देखील यांना सहजासहजी मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेली संघटना यांनी सहज द्राक्ष खावेत तशी खाऊन टाकली. पण त्याचा परिणाम काय झाला? कर्तृत्वहीन आहेत. आजची अवस्था बघा काय झालेली आहे. ज्यांना नावं ठेवतात, ज्यांच्या नावानं खडे फोडतात, अरण्य रुदन करतात, छाती बडवून घेतात, त्यांनाच भेटायला जावं लागतंय, त्यांच्याच दाढ्या कुरवाळाव्या लागतायत, पाया पडावं लागतंय. तिकडे जातात दिल्लीला, सोनिया गांधींच्या चरणी लोटांगण घालतात. मग इकडे येतात फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर बोलायला सुरुवात करतात. मिंधे, खोके, गद्दार, भिद्दार. खरी गद्दार तर हे महाराष्ट्राच्या मतदारांच्या सोबत प्रतारणा आणि गद्दारी यांनी केलेली आहे. आणि आता अनेकांचं असं मत झालेलं आहे की या परावलंबी माणसाला पुन्हा संधी देण्यात येऊ नये, कुठल्याही प्रकारे किंवा पद्धतीने आता यांना जवळ करू नये. कारण हा पवारांपेक्षाही विश्वासघातकी माणूस आहे आणि विश्वासघातकीपणा हीच यांची विश्वासार्हता आहे. त्यामुळे यांना तर आता जवळ करण्यात काहीच अर्थ नाही, अशी अनेकांची भावना आणि धारणा झालेली आहे. आणि हा मेसेज हा वरपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे अक्षरशः मोदी आणि
शहांपर्यंत देखील हा मेसेज गेलेला आहे की उद्धव ठाकरे हा बेभरोशाचा माणूस आहे. राज ठाकरे सुद्धा एकदा त्यांच्याबद्दल असंच बोललेले होते की हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा, पात्रतेचा अजिबातच नाही. आणि हे उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दाखवूनही दिलंय, सिद्धही करून झालेलं आहे. आता सुद्धा बघा ना, मराठी 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 करत हे फिरत होते मुंबईभर प्रचार करत, मराठी अस्मिता, मराठी हे, मराठी ते. ठीक आहे, नाशिकच्या त्या TCS प्रकरणावर हे काही बोलले नाही. मुंबईमध्येच एका मुलीवर अत्याचार झाले, मॉलेस्टेशन झाले, तिचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुंबईत, शिर्डीत पण झालेलं आहे, नागपूरला पण झालेलं आहे प्रकरण. यावर यांचं एकही भाष्य नाही. आपल्या बाजूला काय घडतंय ह्यावर हे बोलत नाही. बोलतात कशावर? अक्कल आणि ज्ञान कशावर पाजळत आहे? पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर. काय संबंध? तर खूप मोठा संबंध आहे. ममता जर निवडून आली तर परत तिकडचे रोहिंगे इकडे पाठवेल आणि यांची वोट बँक वाढेल. किती खालच्या थराला जाणार आहेत हे लोक. म्हणजे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे लोक देशद्रोह करतायत, राष्ट्रद्रोह करतायत मित्रांनो. आणि तरी सुद्धा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की काही जण अजूनही यांना मानतात. काय तर म्हणे बाळासाहेबांचे चिरंजीव, बाळासाहेबांचा नातू, आणि बाळासाहेब सांगून गेले होते की जसं मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. अहो, बाळासाहेब वेगळं व्यक्तिमत्व. हे कोण? नखाची तरी सर आहे का बाळासाहेबांच्या यांना? काहीच नाहीये. मग कशाला सांभाळायचं? हे लोढणं आहे. हे नाही सांभाळायचं. आता बस झालं. खरंच जर काही विकास कामं करायची असतील, काही प्रगती करायची असेल ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये अडकाठी आणणारे, अडथळे आणणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसारखे नेते जे आहेत यांना आता अडगळीतच ठेवायला हवं. सक्रिय राजकारणामधून बाद करायला पाहिजे या लोकांना. तेव्हा कुठे हा महाराष्ट्र सुधरेल. नाहीतर यांचं काडी काम चालूच राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा माणूस आयुष्यात कधीतरी स्वकर्तृत्वावर काही करून दाखवेल का हा आयुष्यभर असाच परावलंबी असणार आहे? यावर तुमचं काय मत आहे ते स्पष्टपणे कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंटची बरं का. जाता जाता परत एक विनंती छोटीशीच. कॅन्सर पीडित रुग्ण जे आहेत, आपण त्यांची सेवा करतोय औषध उपचार देऊन. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांना अन्नदान करून आपण सेवा देतोय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आपण जातीनं लक्ष देतोय. आपले जे शेतकरी आहेत, बळीराजा आहेत, जे जगाला पिकवून खाऊ घालतात, आज त्यांना सुद्धा मदतीच्या आधाराची गरज आहे. आपण ती सेवा देखील त्यांना देत आहोत. सोबतच मोठ्या प्रमाणावर आता काळाची गरज ओळखून आपण वृक्षारोपण करत आहोत. ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत म्हणून. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला जे सहकार्य करता येऊ शकतं, जे योगदान देता येईल ते निश्चित द्या. एक झाड एक कुंपण एवढंच द्या. तुम्ही झाड लावण्यासाठी मदत करा. संगोपन परिवार करणार आहे आणि हे निष्ठेनं होणारा काम आहे. खूप मोठं कार्य आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवता येऊ शकते. मित्रांनो, काळाची गरज ओळखा, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.